हरी ओम श्री स्वामी समर्थ. बापूराव कुलकर्णी नामक एका सद्गृहस्थांना कंठछिद्र पडलं आणि त्यामुळे त्यांना अन्न पाणी त्या छिद्रातनं सतत बाहेरच यायचं. खूप औषधोपचार केले हो, पण काही गुण आला नाही. त्यामुळे त्रासून गेले अगदी आणि मग गाणगापूरला जायचं ठरवलं. गाणगापूरला आले आणि एका ब्राह्मणाकडून त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करून आपण स्वतः ते ऐकलं. 7व्या दिवशी त्यांना दृष्टांत झाला की पार्थिव गणपतीची तुम्ही पूजा करा आणि मग त्यानुसार त्यांनी पूजा सुरू केली. एक दिवस पूजा करताना एक भुजंग बापूरावांच्या अंगावरती चढायला लागला. त्यामुळे ते घाबरून गेले आणि पार्थिव खाली पडला. भुजंग तर पळून गेला, पण आश्चर्य असं की बापूंच्या कंठाला आरामच पडायला लागला एकदम. आणि मग दृष्टांत झाला पुन्हा की आता तुम्ही हरिगुण वर्णन करा. अहो, हे जागे झाले पण विचारामध्ये पडले. मला विद्या नाही, कसला अभ्यास नाही, कोणतंही कवित्व कसं काय करता येणार आहे मला. पण सुरुवात तर करायला हवी, आज्ञा झालेली आहे. पाहता पाहता 300-400 अभंगांची रचना झाली बरं त्यांच्याकडून, पण शेवटचं चरणच काही पूर्ण होईना. आणि मग विचारामध्ये असताना पुन्हा दृष्टांत झाला की अक्कलकोटी मी अवतार घेतलेला आहे, तिथे जाऊन समर्थांना शरण जावं म्हणजे मग काम होईल. लगेचच बापू अक्कलकोटला आले. नमस्कार करताच स्वामी महाराजांनी बापूंच्या कंठाला त्यांच्या पायाच्या अंगठा लावला, मस्तकी कृपाहस्त ठेवला. स्वामी कृपाहस्ताच्या स्पर्शाबरोबरच कंठ व्यथा निशेष बरी होऊन पूर्णानुभवासहित ज्ञान प्रकाश झाला बरं. शेवटचा चरण लिहून अभंगही पूर्ण झाला आणि मग पुढे ते दास बापू या नावानं प्रसिद्धीला आले, संत पदवीला पोहोचले. पहा, स्वामी महाराज अशी पूर्ण कृपा करत असत बरं आपल्या भक्तांवरती.